नमस्कार, गुड इव्हनिंग. सगळा काही हॉर नके प्लीज. तुम्हाला का वाटला मला इंग्लिश बोलता येई नाही? मला पण जाम भारी इंग्लिश बोलता येतं. तसं मी डुक्करवारीची सरपंच बाय सांगू बाई बोके. हसायला आलं तुम्हाला? त्याचं काही नवल नाही. आमच्या इथे सगळीच लोक हसतात, पण ओ माझ्यावर कोणी नाही हसीत. आपली जाम इमेज आहे ना. त्यात का एक दिवस बायका सगळ्या धावत धावत आल्या, मला बोलायला लागल्या, सांगू बाय ते दारूचं काहीतरी करायला लागल. मी लगेच डिसिजन घेतला. मी बोललो चला लावा, चला मीटिंग फटाफट. मीटिंग लावली न मस्तपैकी बायका जमल्या. मी बोललो चला गो का करायचा. मला असं वाटला आरवी बाटली उभी करू, म्हणजे आरव नवरा आपोआप उभं राहतील. एक बाय तवऱ्यान बोलली, सांगू बाय त्या सगळं राहून दे, तुला दारूचा जन्म कसा झाले त्या तरी माहित का. तिने लगे हिस्ट्री सांगायला सुरुवात केली. कोंबर भुजेचा जंगल होता. तुम्हाला सांगता त्यांच्या मित्राचं मित्र एक पोपट, दुसरा हत्ती, तिसरा वाघ न चौथा गारव. मी तिला बोललो पुरं का झाला. एके दिवशी दुष्काळ पडला, पिवाला पाणी नाही, काही नाही, काही नाही. सगळी लोक मस्तपैकी पाणी शोधायला निघली. पोपट, हत्ती, वाघ न गारव सगळं निघलं. मध्ये तलाव दिसला. त्याला मस्तपैकी पहिले पोपटाने पाणी पिला, तिकराच गचाकला. दुसऱ्या टायमाला हत्तीने पिला. तो कुठं राहत, तो बी जेला. वाघ जाम चवतालेला ना, मा स्वतःला जाम शाना समजाचा, त्याने बी पिला. तो बी परला अरवा. गारवाचं तर काही सांगायलाच नको. गारव शेवटी गारवाच. अला पिला लुरगला. नावरा बोललो. मी तिला बोलायला लागलो, का ग आता यान काही सांगायचं पुरक ना. आता तू विचार कर, पहिलं कोण गेलता? पोपट. आमची यांनी एक पॅक टकला, तो पोपटासारखं बोलता. दुसरा पॅक पोटान जेला, तर हत्ती सारखं डुलता. तिसरा पाक गेला का काही बघायला नको, वाघासारखं चवतालता. बोलतान कसं जेवाला वारतेस घालू कंबर त्यांना. चौथा कोण जेलता? गारव. मला असला का करतान, गारवा सारखा लोलता. मगून सांगता दारू चांगली नाही. पिली तर आवरी पिवाची, जावरी झेपल. नाही पिली तर चांगलाच आहे.